आज जे येते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी आपल्या राजकीय जे ती युतीची घोषणा केली। दोन पक्ष एकत्र मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढणार आहेत। आपल्यासोबत बोलण्यासाठी अखिल चित्रे सर आहेत। सर, आनंदाची गोष्ट आहे आपल्यासाठी, आज दोन बंधू एकत्र आले आहेत। बऱ्याच वर्षांची जी आहे ती महाराष्ट्राच्या मुंबईकरांची आणि मराठी माणसाची इच्छा होती, आज पूर्ण होताना पाहायला मिळते। मुंबई महानगरपालिका निवडणूक एकत्र लढणार आहेत, काय भावना आहे? हे बघा, संयुक्त महाराष्ट्राचा जो लढा झाला होता तो मुंबईसह महाराष्ट्रासाठी झाला होता आणि आजपासून जो लढा सुरू होत आहे तो मुंबई ही महाराष्ट्रातच राहिली पाहिजे यासाठी सुरू झालेला आहे। आणि मुंबईवरती हा ठाकरेंचाच भगवा झेंडा, मराठी माणसाचाच भगवा झेंडा हा 16 तारखेला तुम्हाला तिकडे पाहायला मिळेल। एकीकडे पाहिलं गेलं तर भाजपसारखी मोठी शक्ती आहेत, खूप मोठी आव्हानं आहेत। मराठी टक्का कमी झाला असं म्हटलं जातं आहे। जी परप्रांतीय अमराठी मतं आहेत तीही भाजपच्या पारड्यात पडतील किंवा शिंदेंच्या पारड्यात पडतील किंवा अजितदादांच्या पारड्यात पडतील। मुंबईत मराठी माणूस हा आपल्याकडे वळवण्यासाठी आपल्याकडून काय प्रयत्न केला जातो? हे बघा, मुंबईकर जनता आहे ना, जो मुंबईकर स्वतःच्या मुलाला किंवा मुलीला मुंबई पब्लिक स्कूलला पाठवतो ना, तो आमचा मतदार आहे। जो इकडनं रहदारी करतो ना, या कोस्टल रोडवरनं जो मुंबईकर जातो आनंदाने 15-20 मिनिटात नॅरिमन पॉईंटला पोचतो ना, तो आमचा मतदार आहे। तो मुंबईकर आमचा मतदार आहे। जो आनंदित होतो ना, मॅनग्रोव्ह पार्क तिकडे झालाय कांदळवन वाचवल्यामुळे, तो आमचा मतदार आहे। जो त्या नेचर वॉकमध्ये मलबार हिलला चालायला जातो ना आणि आनंदाने सेल्फी आणि व्हिडिओ टाकतो, तो मुंबईकर आमचा मतदार आहे। म्हणून मुंबईकर जनतेला माहिती आहे की आम्ही काय केलं आहे। ज्या मुंबईकर जनतेच्या घरापर्यंत पाणी जातं ना, स्वस्त आणि मस्त पाणी, जगातलं सगळ्यात स्वस्त पाणी हे शिवसेना मुंबई महानगरपालिकेच्या मार्फत हे देत पुरवत होती, तो मतदार आहे आमचा। म्हणून मतदार आमचा हा संपूर्ण मुंबईकर आहे। याची काळजी हे जे काय मुंबईला गिळायला निघालेले ॲनाकोंडा आणि त्याचे छोटे छोटे सरपटणारे पिल्लं आहेत ना, त्यांनी जास्ती करू नये। आपण एक पुस्तिका तयार केली आहे, ती पुस्तिका आदित्य ठाकरेंनी पण त्या दिवशी मेळाव्यात मांडली होती। हाच वचननामा असणार आहे का? वचननामाने केलेली कामं जनतेसमोर ठेवलेली आहे। आम्ही जे केलं आहे ना त्याच्यावरती मतं मागतोय। आम्ही काय करणार आहे ते खोटे आश्वासनावर मागत नाही आहे। जे केलं आहे ना ते मुंबईला इकडे दिसतंय, आजूबाजूलाच दिसतंय। बाहेर तुम्ही गेला तर तुम्हाला इकडे मुंबई पब्लिक स्कूल दिसेल, इकडे बाहेर पडला समोर कोस्टल रोड दिसेल, तुम्हाला तुमच्या डोळ्यांनी दिसतंय ना, त्या गोष्टीवरती मतं मागणार हो। नक्कीच। शेवटचा प्रश्न सर, एकीकडे आपण पाहिलं हल्ली झालेल्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीत 2 नगराध्यक्ष आहेत ते थेट शिंदेंना जाऊन भेटलेत। मागचा इतिहास आहे, पक्षात फुटलेला व्यक्ती तो विचार करायची, त्याला भीती असायची की माझं काय होणार। मात्र ही लोक आता सरसपणे जे आहेत ते दुसऱ्या पक्षात जातात। काय असेल शिवसेना स्टाईल उत्तर असेल का अशा लोक? काय आहे ना, जे मनापासूनच गेलेले आहेत आणि मेलेले आहेत ना, त्यांच्याबद्दल जास्त विचार करू नये। धन्यवाद। तर हे होते अखिल चित्रे, त्यांनीही जे आहे ते आज राजकीय युती झाली त्याबद्दल ज्या त्या भावना व्यक्त केल्या। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश धोत्रेसह मी महेंद्र जोईल, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।